नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। यामध्ये तुम्ही बसता का हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही त्या 5 लाख मध्ये बसता किंवा नाही। आणि या ज्या 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत याची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती। ते आपण डिटेलमध्ये पाहत आहोत। तर ते पाहत असताना इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। थोडंसं वरती येऊन पाहूयात आपण अजून। तर इथे पाहू शकताय पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर आपण पाहूयात की अपात्र कोणकोणत्या महिला ठरलेल्या आहेत। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 महिला या अपात्र ठरलेल्या आहेत। 2 नंबरला पाहू शकताय वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 महिला या अपात्र ठरलेल्या आहेत। म्हणजेच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असाल तर तुम्ही यामध्ये बसू शकता। आणि ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त झालेलं आहे ते सुद्धा अपात्र झालेले आहेत। जर तुमचं वय 65च्या वरती असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र झालेले असणार आहात। त्यानंतर 3 नंबरला पाहू शकताय कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला सुद्धा यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहेत। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला या सुद्धा अपात्र झालेल्या आहेत आणि यांची संख्या 1,60,000 ही अपात्र महिलांची संख्या आहे। म्हणजेच टोटल तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार यामध्ये 2,30,000 महिला, 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी आहे, नमो शेतकरी योजनेचे लाभ घेतात आणि स्वेच्छेने जे योजनेतून नाव मागे घेतलेल्या अशा महिला आहेत त्या महिला 1,60,000। म्हणजेच एकूण अपात्र महिला हे 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। इथे पाहू शकताय सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। म्हणजेच टोटल 5 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना शासन योजनेचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे अपडेट पाहिलेले आहेत जे की लाडकी बहीण योजनेविषयीची होती। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।